तर नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे बीइंग लेजंड लाईव्हच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा विषय असा की आपण एक सनराईज बघायला चाललो आहे इन कोल्हापूरमध्येच. ते शिंगणापूरमध्ये. मला तो बोर्ड बघितल्याशिवाय अजून नाव आठवलं नव्हतं त्या जागेचं. तेजसला माहिती आहे ती जागा. मग ते एक कुठलं तरी ब्रिज आहे शिंगणापूरमधलं, तिथं आपण आता चाललो आहे इन द मॉर्निंग. थंडी चांगलीच पडली आहे, एकदम अशी न सहन होण्यासारखी अशी तर नाही, कारण थंडी आहे खरोखर आहे. हो हो, भारी आहे. जरा चांगलं तरी वाटायला भेंडी नाही. रोज आता गरमीच्या दिवसांमध्ये एवढी भयंकर गरमी व्हायला नेक्स्ट लेवल. म्हणजे 42 डिग्रीज टेम्परेचर कोल्हापूरमध्ये जायला आहे दुपारचं 1-2-3च्या दरम्यान. हे ब्रिजचं एक काम चालू केलं आता या साईडचं. आता या साईडला जास्त येणं तर होत नाही. दया काकांचं घर कसं इकडेच आहे शिंगणापूरला, तर त्यांच्यासाठी चालू तर इकडे येणं होतं. नाहीतर मग काय ह्या साईडला आमचं काय एवढं काय काम नाही. गुड मॉर्निंग मंडे. जसं की तुम्ही बघू शकताय, दाढी माझी चांगली वाढलेली आहे. आता दाढीला शेप अजून द्यायला जरासा वेळ आहे. अजून 1-2 महिन्यांनी देतो. एस लम नाही बे, चल छे. मग तेजस आणि मी इन द मॉर्निंग, आता बरोबर सकाळचे आय थिंक 6:50 झालेले आहेत. आम्ही 6ला घरातनं बाहेर पडलेलो. आम्ही आलो आहे शिंगणापूरच्या, म्हणजे इथं पुलाला. तर मागं दिसतोय. प्रॉपर लोकेशन तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, लोकेशन टॅग वगैरे, कुठंही जागा वगैरे. आम्ही इथं स्पेशली आलो तो सनराईज बघायला, तो की बरोबर समोर चालू आहे. नेक्स्ट लेवल व्हायला आहे. बघ त्याच्या कशाला सीन करून टाकला माहिती आहे मी आता. हा म्हणजे ॲक्च्युली मला माहीत नव्हतं. बघा दाखवतो तुला व्हिडिओमध्ये दाखवतो. व्हिडिओमध्ये बघ ना. बरं, आता जसं तुम्ही टच केलं त्याच्यावरती गेलं काय, म्हणजे हे काय असं म्हणजे ठरवून केलं नव्हतं. हे माझ्यासाठी आता नवीन होतं काहीतरी. मी नवीन काहीतरी केलं आज. काय झालं, काय केलं काढव्या. सिनेमॅटिक्स एन्जॉय करा. जागा खरोखर मस्त आहे सनराईज बघण्यासाठी. आम्ही इथं स्पेशली सनराईज बघायला आलतो. आता जाणार, इथनं पुढं जाणार, जरासा नाश्ता वगैरे होत असला तर तो करणार आणि वापस घरी जाणार. आज जरा दिनचर्या वेगळी आहे. आपल्याला 11 वाजता एका फ्रेंडची गाडी आज डिलिव्हरी घ्यायची आहे. त्यांना आपण कॉंग्रॅच्युलेट करायला जायचं आहे. सो बघत राहा, आज दिवसभरात काय काय होतं पुढं बघत राहा. एन्जॉय करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नवीन असला तर चॅनल आवर्जून बघा, बाकीचे व्हिडिओज पण नक्की बघा. तेजस, तुमचं काय म्हणणं सकाळ सकाळची शुभ मॉर्निंगबद्दल? ठोको लाईक ठोको. मावळतेला सूर्य जसा आपल्या आयुष्यातल्या एका अध्यायाचा अंत असतो, तसंच उगवतेला सूर्य आपल्या एका नवीन आयुष्यातल्या नवीन अध्यायाचा एक नवीन सुरुवात असतो. हे ठिकाण कोल्हापुरातील शिंगणापूर या गावाच्या इथं आहे. गावाला लागूनच पंचगंगा नदी वाहतेली आहे. त्यावरती प्रयाग, चिखली आणि शिंगणापूरला जोडणारे हे पूल बांधलेले आहे. उगवत्या सूर्याचे हे ठिकाण मन मोहून टाकते. सूर्य जसा वरती जायला सुरुवात करतो, तशी त्याची किरणे अजून सौम्य व्हायला लागतात. त्यासोबतच सगळीकडे भगवा रंग पसरून जातो. प्रकृतीच्या या सुंदरतेचा जेवढा अनुभव घ्याल तेवढं कमीच आहे. उगवत्या सूर्याचा रंग जसा पाण्याला येऊन मिळतो, त्याचा रंग सोन्यामध्ये बदलून जातो. पुलाची आजूबाजूची जागा पण बघण्यासारखी आहे.
भाई समोर बघा, लिटरली बघा, तेजस आहे ना जीव तोडतोय. शूट्सवर शूट गेला आहे माझ्यासाठी. ते पण माझ्या कंटेंटमध्ये तुम्ही जेवढं बघाल माझ्यापेक्षा जास्त मेहनत तेजस करतो. प्रामाणिकपणे सांगतो, तेजस करतो, ही खरी गोष्ट आहे. आणि तुम्ही जेवढा कंटेंट बघता त्याचा एक आय थिंक 60-70% जरी पार्ट म्हटला तरी तेजस शूट करतो. मी खरोखर बाबा त्याच्या भरोश्यावरतीच आहे. हा गेरी मेरी कमसन औरत, क्या कर रही है रे तू? नहीं हो रहा है तेरे से, नहीं हो रहा. तर मंडळी आपला सनसेट बघून झालेला आहे. कावळ्या उभाचा पण शॉट घेऊन झालेला. कावळ्या अजून खरं अजून तत्पर आहे की बाबा माझ्या अजून शॉट घ्या, अजून शॉट मागायला येतो त्याच्यास. माहिती आहे काय बाबा, काय दिसतंय माहिती आहे, मस्त वाटतंय. पुढं बघतो, नाहीतर भेंडी या कॅनलमध्येच जाईल मी पण. मग काय ह्याच्याकडे सनसेट बघत बघत भेंडी मी पण कॅनलमध्ये जाईन, काय सांगता येत नाही. हा 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 ए सनराईज मी सनसेट बोलायला तो वाटतं. आय थिंक मी सनसेट बोलायला तो वाटतं रे. सनराईज आहे ॲक्च्युली, हा सनसेट नाही, सनराईज आहे. कारण त्याच्या कसलं वाटेल म्हणजे सकाळी तो आपण इथं कुठंतरी आपल्या एक शेतात एक बंगला असेल, हां, आपलं सकाळी सकाळी मस्तपैकी रुटीनला आपण आहे ना ते कसल्या लिंबाच्या का कसल्या कांडे घेऊन दात घास, हां दातूनच की, कारण कुठल्या असतात ते कडुलिंबाच्या का, कडुलिंबाच्या ना, कडुलिंबाच्या काट्या घेऊन आम्ही दोघं दात घासत असंच पंचगंगा नदीच्या एका किनाऱ्यावरती बसून धोतर घालून वरती पांढरा कुर्ता, पांढरी टोपी, मस्त. नेक्स्ट हां सकाळी म्हणलं बड्डे असणार. हां ते पण असं, अरे डिपेंड करते ना, गरमी असली तर, नसली तर गरमी जास्तच असली तर उघडं पण असू आपण, सांगता येत नाही ना, धोतीवरतीच असेल फक्त. या डिपेंडेबल गोष्टी आहेत इन फ्युचरच्या. बट प्लॅन तर सेट आहे. आफ्टर 50 वी आर नॉट गोइंग टू वर्क. इफ एव्हरीथिंग, हाँ बात की बात है, इफ एवरीथिंग गोज लाइक we have decided, then we will be taking our leaves in 50s or maybe 60s. अरे अंबानी मेरे त्यो डायलॉग हां मग काय. कारण वा प्रयत्न तरी करणार आहे 50मध्ये रिटायरमेंट घेण्याची. आणि लय मोठं काय नाही, इथल्याच कुठल्या तरी एका शेतामध्ये, गावामध्ये शेतामध्ये आपलं घर असणार आहे. मस्तपैकी एक 10-12 गाई म्हशी असणार आहेत, 10 गाया आणि 10-12 म्हशी असणार आहेत. मस्तपैकी पालन करायची फुल तयारी चालू आहे डोक्यामध्ये. नेक्स्ट लेवल काम होणार आहे. हां गावात आलो ना, ह्या साईडला कुठं सर. तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय. असं फिरणार बघ मी तर, खरं सांगतो अशी फिरायची लई इच्छा आहे. हातात एक किटली, किटली का कॅन घेऊन हिंडतो भेंडी, काय अडचण नाही. 10-12 म्हशी गाया पाळायच्यात, कॅन घेऊन फिरतो. खरं फिरायचं आहे तसं बाबा, लई इच्छा आहे माझी. पहिले निपट जाए तो वो भी हो सकता है. चांसेस बहुत है. वी हैव ऑल काइंड्स ऑफ चांसेस इन आवर लाईफ. हा 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 ये गावाकडची सुंदरता रे, काय वाटतं रे व्ह्यू बघ ना, कसलं मस्त वाटतंय. बादशाह चुम्मेश. मला एक असं वाटतंय मॉर्निंग आणि इव्हनिंगमध्ये सनराईज आणि सनसेट खूप असं म्हणजे मस्त वाटतं कॉम्बिनेशन. एकतर सूर्य उगवतेला पाहिजे, नाहीतर सूर्य मावळतेला पाहिजे. मिक्स म्हणजे एक मिक्स दिवस मिक्स दिवस. रात्र पण चालू होणार त्या
हा दिवस पण उजाडणार असतोय. त्या दिवस चालू होतात. हा मस्त मस्त वाटेल, नेक्स्ट लेवल व्ह्यू वाटेल. हा आता आपण आहे चिखलीमध्ये, नाही आंबेवाडीमध्ये आता आलो, मगाशी होतो चिखलीमध्ये. हा ही आंबेवाडी आहे ना. वाजली किती? 7:13 या एरियात काय मिळणार नाही असं वाटतं. नाहीच आता नाहीत. महालक्ष्मी मंदिरला जायला पाहिजे मग. ह्याला जाऊया महालक्ष्मी मंदिरला. ते महालक्ष्मी मंदिरला जाऊया का हिंदुस्थान बेकरी समोर? चल कुठं तरी चल, एवढं काय. आलो रे आलो, बरोबर सकाळी सकाळी महालक्ष्मी मंदिराच्या दारात आलो. आता आम्ही महालक्ष्मी मंदिराच्या दारात, हिंदुस्थान बेकरीच्या बरोबर समोर इथे एक जुनं नाश्ता सेंटर आहे. हे फक्त सकाळचं चालू असतं. महालक्ष्मी नाश्ता सेंटर हे फक्त रोज सकाळीच चालू असते. तुम्हाला दिवसभर कुठं मिळणार नाही. अर्ली इन द मॉर्निंग आला, ताजं तवानं आणि चांगलं नाश्ता करायचं असलं तर इथं तुम्ही नक्की भेट देऊ शकता. असा आमचा नाश्ता आहे. सांगता येत नाही, अजून जराशी भूक लागली तर त्याच्या मी आणि काहीतरी. तुला काय पाहिजे अजून? डिपेंड करते. हां डिपेंड करते. क्या डिपेंड करता है रे? भुकेवर आहे. येस, आणि मी आलो शिवाजी उद्यमनगर साई सर्व्हिसेसला. इथं माग आहे आपल्या मित्राची आज गाडीची डिलिव्हरी आहे. गाडी आपणच त्यांच्या घरी नेणार आहे आज. सो तेजस ब्रो आता दाढी जराशी वाटते चांगली. हां चांगली तुला काय गरज नाही कट वगैरे करायची. उलटं म्हणजे आपले सनग्लासेसपेक्षा असल्या ग्लासेसमध्ये माझे चेहरा सुजल्यामुळे ते जरा वेगळं दिसतं. इकडे ये ना. कुठं आहे तू विचारतो ना, फोन करतो ना कुठं. ही आपल्या मित्राची नवीन अल्टो K10. मित्र कोण आहे मी ते तुम्हाला सांगत नाही, कारण भाई आपला जान आहे. गाडी मस्त आहे बरोबर, म्हणजे बजेट रेंजमध्ये आणि टॉप एंड मॉडेल बेस्ट. लुक चांगला आहे. होय, कॉम्पॅक्ट लुक भारी असतात. तो कॉम्पॅक्ट लुक तर चांगले वाटतात. मस्त आहे गाडी बरोबर. बरोबर दुपारचे 4:30 झाल्यात. गाडी आपण घेऊन आलो, मित्राच्या घरी पार्क केली आहे. पूजा वगैरे मस्तपैकी झालेली आहे. एकदम निवांतमध्ये सगळं झालं. सो आता आपण आपल्या दुकानच्या कामामध्ये व्यस्त होणार आहे. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन चॅनलवर असला तर बेल आयकॉनवरती पण जाऊन जावा, म्हणजे नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील. भेटू पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये.